तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। माझ्याकडे हा 6 कपचा सेट आहे आणि या सेटचा वापर करून आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत। तर 1 टीस्पून आणि हाफ टीस्पूनपासूनचे जे छोटे चम्मच आहेत ते या सेटमध्ये मिसिंग आहेत, म्हणजे नाहीच आहेत। या कपचा वापर करून आपण केक बनवणार आहोत। अगदीच खूप छान झालेला आहे। ज्यांच्याकडे हा सेट आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे तुम्ही केक बनवायला घ्या। तुमचा केक असाच परफेक्ट तयार होणार आहे। केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मैदा, अर्धा कप साखर, थोडासा कमी दिसतोय तुम्हाला पण नंतर मी त्यात ॲड केलेला आहे, तर 1 फुल भरून कप आपल्याला मैदा लागणार आहे आणि त्याच्या हाफ कप आपल्याला लागणार आहे साखर, जे की आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मी साखर मिक्सरला बारीक करून घेत आहे। हे पहा, मी याच्यामध्ये मैदा ॲड करून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकणार आहेत आपण हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर यूज करणार आहे। सगळ्यात छोटा जो चम्मच आहे तो हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर आणि त्याच्या अर्धा चम्मच बेकिंग सोडा आपण यूज करणार आहे। म्हणजे जेवढा आपण बेकिंग पावडर घेतलं आहे त्याचा अर्धा आपल्याला खाण्याचा सोडा टाकणार आहोत आणि आपण यामध्ये नंतर ॲड करणार आहोत 1/4 कप कोको पावडर। 1/4 कप कोको पावडर ॲड केल्यानंतर आपण ह्या सगळ्या बॅटरला व्यवस्थित चाळून घेणार आहोत। साखर ही मला दुधात टाकून मिक्स करायची होती, म्हणून मी यात साखर टाकलेली नाही। याला आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे। यामुळे होतं काय, मैदा जो आहे त्यामध्ये कोको पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकजीव व्हायला मदत होते आणि चाळल्यामुळे परत दुसरा आणखीन एक फायदा हा होतो की केकला छान जाळी पडते। तर आता हे झालेलं आहे चाळून तयार। तर या बॅटरला आपण केकचं प्रीमिक्ससुद्धा म्हणू शकतात। फक्त यात बारीक केलेली साखर ॲड करून ठेवा। आता वेळ नसेल तर आपण हे असं प्रीमिक्स तयार करून जवळपास 2-4 महिने आरामशीर ठेवू शकता, त्याला काहीच होत नाही। आता आपल्याला घ्यायचं आहे 1/3 कप तेल घ्यायचे, तेल किंवा तूप। तर मी तेलच घेतलेलं आहे। तर 1/3 कप आपल्याला बरोबर त्याच्यात मोजून तेल घ्यायचे आणि त्या तेलामध्ये आपल्याला बारीक केलेली साखर मिक्स करायची आहे। साखर मिक्स करून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित असं चांगलं फेटून घ्यायचं आहे। तुम्हाला आता एक सोपी पद्धत सांगते की आपण 1 कप मैदा घेतलेला आहे। 1 कप मैद्यासाठी जवळपास अर्धा कप आपण साखरेचा वापर केलेला आहे। तर जेवढं आपण साखर घेतली तेवढंच आपल्याला दूध पण लागणार आहे आणि तेवढंच दहीसुद्धा लागणार आहे। तर हे माप तुम्ही लक्षात ठेवा, खूप सोपं आहे। दूध, साखर आणि तेल हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता हे व्हॅनिला एसेन्स टाकते। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही इलायची पावडर टाकू शकतात। माझ्याकडे होतं व्हॅनिला एसेन्स म्हणून मी त्याचा यूज केलेला आहे। आता याला आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत। यामुळे होईल काय की साखर विरघळायला मदत होईल। हे आपण टाकणार आहोत दही। दही व्यवस्थित मिक्स करून घ्या, त्याच्यामधल्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्यात। आणि आता हे मी या पातेल्यात केक बनवलेला आहे, तर त्याला ऑइलिंग आणि डस्टिंग करून घेत आहे। त्याचबरोबर मी एका साईडला कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। ज्या पातेल्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्या पातेल्याला डस्टिंग करणं आणि कढई गॅसवरती गरम करायला ठेवणं हे खूप महत्त्वाची स्टेप आहे। तर ही झाल्यानंतरच आपल्याला पुन्हा हे बॅटर जे आहे प्रीमिक्स तयार केलेलं आहे हे त्या दुधामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याच्या आधी आपल्याला मिक्स करायचं नाही। तर ही खूप स्टेप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा। एकाच दिशेने आपल्याला मिक्स करत आपल्याला गोल गोल फिरवत मिक्स करायचं आहे। मी जसं दाखवते तर त्याचप्रमाणे तुम्ही पण मिक्स करा। आणि थोडंसं घट्ट वाटत असल्यास चमच्याच्या साहाय्याने आपल्याला दूध घ्यायचं आहे। डायरेक्टली पातेल्याने ओतायचं नाही किंवा कपाने ओतायचं नाही आहे। आपण 1-1 चमचा करून ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत। जवळपास मला या सगळ्या बॅटरसाठी म्हणजे 1 कप टाकल्यानंतर त्यामध्ये मला 4 चमचे दूध लागलेलं आहे। तर हे सगळं असं बॅटर तयार झालं पाहिजे। तुम्हाला मी दाखवते, जास्त रनी बॅटर नको आहे आपल्याला। तर हे बॅटर परफेक्ट झालेलं आहे, असंच बॅटर तयार पाहिजे आपल्याला। ते झाल्यानंतर मी डस्टिंग केलेल्या पातेल्यामध्ये हे सगळं बॅटर ओतून घेतलं आहे। त्याला एक वेळ टॅप करून घ्या। आता हे मी ठेवणार आहे गरम केलेल्या कढईमध्ये आणि ह्याला जवळपास 30 ते 35 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे व्यवस्थित, मध्ये मध्ये उघडून पाहायचं नाही। तर आता झाकून ठेवल्यानंतर
मी तुम्हाला उघडून दाखवते की कशा प्रकारे झालं आहे. एकदा चेक करा तुम्ही 30 मिनिटांनंतर, 30 ते 35 मिनिटांनंतर तुम्हाला वाटलं की थोडंसं कच्चं आहे किंवा थोडंसं टूथपिकला केक कसा लागतो आहे, ओलसर येतं आहे, तर त्यावेळेला तुम्ही परत 5 ते 7 मिनिट ठेवू शकतात. तर आता मी तुम्हाला दाखवते माझा केक पूर्ण झाल्यानंतर कसा दिसतो आहे ते. वास तर खूपच छान येतो आहे आणि आता आपण टूथपिक टाकून चेक करणार आहोत की केक झाला आहे का नाही झाला आहे ते. टूथपिक एकदम अशी क्लीन आली आहे, म्हणजे याचा अर्थ केक तयार झालेला आहे. तर आता हे वरती जे झालं आहे ना गोल असं, तर ते झालं आहे काय की मी जे झाकण ठेवलं होतं हे दाखवते तुम्हाला. ह्या झाकणावरती हे बॅटर पूर्ण चिटकलं होतं, म्हणून हे समोर थोडंसं असं गोल दिसतं आहे. तर काहीच हरकत नाही, पण आपला केक खूप छान टेस्टी झाला होता, खूप जास्त असा स्पंजी झालेला आणि कोको पावडर टाकल्यामुळे त्याची टेस्ट अशी खूप छान आली होती. बघा फुगून असा मस्त वर आला आहे, मार्केटमध्ये भेटतो तसाच झाला आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी एकदम बेकरीसारखा केक बनवून मुलांसाठी तयार करू शकतात. हा केक खूप सॉफ्ट असा तयार झाला होता, खूप छान टेस्टी झाला होता. आणि हे पहा मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवत आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.